नमस्कार, मी सरफराज अहमद। माझ्या मागे जो दर्गा आहे तो बाबा फरीदुद्दीन गंजशकर यांच्या स्मृतीस्थळाचा एक नमुना आहे। स्मृतीस्थळाचा नमुना यासाठी म्हटलं जातं कारण बाबा फरीदुद्दीन गंजशकर यांची ती मजार किंवा कबर नाही आहे। बाबा फरीदुद्दीन हे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी इथे ध्यानधारणा किंवा प्रार्थना केली अशी एक समज या परिसरामध्ये विकसित झालेली आहे। वर्षानुवर्षे लोकपरंपरेचा भाग म्हणून त्या समजेप्रती एक श्रद्धेचं वलय निर्माण होत गेलं आणि आज या दर्ग्याला किंवा या स्मृतीस्थळाला कबरीचं किंवा मजारीचं अथवा एका श्रद्धा केंद्राचं स्वरूप प्राप्त झालंय। अनेक मुस्लिम धर्मीय, हिंदू धर्मीय लोक या मजारीवरती, कबरीवरती किंवा स्मृतीस्थळावरती येतात आणि नवस वगैरे करतात। या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंची संख्या दिसते। हिंदू आपल्या श्रद्धेचा भाग म्हणून बाबा फरीदुद्दीन यांना नवस बोलतात आणि त्यांच्याविषयी वेगवेगळ्या कथा देखील सांगतात। या सबंध परिसरामध्ये उस्मानाबाद शहर आणि गड नावाचा जो खालचा भाग आहे त्या परिसरामध्ये बाबा फरीदुद्दीन यांच्याविषयीच्या कथा देखील आढळतात, पण इतिहासाच्या कोणत्याही संदर्भ साधनामध्ये याची पुष्टी होत नाही। बाबा फरीद हे उत्तरेतून दक्षिणेत कधी आले याची देखील माहिती मिळत नाही, पण बाबा फरीद यांच्याविषयीची जी आस्था उत्तरेमधल्या लोकांमध्ये आढळते तीच आस्था दक्षिणेतल्या या सामान्य माणसांमध्ये देखील आढळते आणि बाबा फरीदुद्दीन यांच्याविषयीचा आदर देखील प्रकर्षानं हिंदू आणि मुसलमानांमध्ये मोठ्या प्रमाणात इथे दिसून येतो। बाबा फरीदुद्दीन हे सुफी पंथातले एक महत्त्वाचे सुफी आहेत, ज्यांचा जन्म मुलतान परिसरामध्ये झाला असं मानलं जातं। मुलतान परिसरामध्ये जन्म झाल्यानंतर त्यांनी त्या काळातल्या प्रथेनुसार महत्त्वाचं जे शिक्षण आहे ते आपल्या आई वडिलांच्या निगराणीखाली स्थानिक शिक्षकांकडे पूर्ण केलं आणि त्यानंतर ते इराण, बगदाद इथल्या विद्यापीठामध्ये शिकायला गेले। तिथून परत आल्यानंतर त्यांची भेट ख्वाजा बख्तियार काकी हे जे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचे शिष्य होते त्यांच्याशी झाली आणि त्यांच्यासोबत सुफी अध्यात्म ज्याला तसव्वुफ म्हटलं जातं त्याच्यावरती त्यांची चर्चा झाली। त्यानंतर ख्वाजा बख्तियार काकी यांचं शिष्यत्व बाबा फरीद यांनी स्वीकारलं आणि बाबा फरीद यांनी त्यांचं शिष्यत्व स्वीकारल्यानंतर पंजाब परिसरामध्ये आणि आजचा जो पाकिस्तानचा सिंध परिसर आहे त्या भागामध्ये त्यांनी सुफी कार्याला सुरुवात केली आणि आजही पंजाबी बोलीमध्ये किंवा पंजाबी भाषेमध्ये आणि उर्दू भाषेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी लिहिलेल्या कविता, ज्याला उर्दू म्हणता येत नाही पण उर्दूचं सुरुवातीचं स्वरूप म्हणून ज्या हिंदवीकडे पाहिलं जातं त्या हिंदवी भाषेमध्ये बाबा फरीद यांच्या अनेक कव्वाल्या, अनेक लोकगीतं, त्यांनी लिहिलेल्या कविता देखील प्रसिद्ध आहेत आणि त्याचा प्रभाव शीख पंथावर देखील मोठ्या प्रमाणावर आढळतो। नुसतं अध्यात्मच नाही तर अलीकडे नवतरुणांवर देखील बाबा फरीद यांच्या गाण्यांचा प्रभाव आढळतो। बाबा फरीद यांचं एक गीत रणबीर कपूरच्या रॉकस्टार सिनेमामध्ये देखील वापरला गेला होता। ज्या पद्धतीनं रॉकस्टार सिनेमामध्ये रणबीर कपूरने ते गीत अभिनयित केलं त्याच पद्धतीनं पाकिस्तानमध्ये कोक स्टुडिओच्या माध्यमातून असेल किंवा इतर स्थानिक संगीत परंपरेच्या माध्यमातून असेल, आजही बाबा फरीद यांचे गीत नवतरुणांमध्ये लोकप्रिय झालेली आढळतात।